ऊट ओबीसी जागा हो, आरक्षणाचा एक धागा हो असे म्हणत आज अहमदनगरमध्ये सर्व चित्र हे पिवळ्या रंगाचे पाहायला मिळत आहे। अहमदनगरच्या क्लेरा ब्रूस या हायस्कूलच्या मैदानात आज बसायला जागा मिळत नाहीये आणि तो क्षण म्हणजे आहे मंत्री छगन भुजबळ यांनी जो पुकारलेला ओबीसीचा महायलगार मेळावा जो आहे तो आज अहमदनगर येथील क्लेरा ब्रूस हायस्कूलवर आपल्याला पाहायला मिळत आहे। यामध्ये तरुणाई, महिला आणि वृद्ध असे सर्वच महायलगार मेळाव्यामध्ये आज नगरमध्ये सगळीकडे पिवळे वादळ उठलेले आहे आणि आज अहमदनगरच्या क्लेरा ब्रूस या हायस्कूलवरून जो गर्दीचा प्रचंड गर्दी उसळलेली आहे ती आज तमाम महाराष्ट्रांना दाखवण्याचा एक प्रयत्न आम्ही आमच्या इंडियन न्यूज 24 चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहोत। यामध्ये राज्यातील प्रमुख वक्ते जे आहेत ते या महायलगार मेळाव्यासाठी आज अहमदनगरमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्याचबरोबर यासाठी अहमदनगर या ठिकाणी येण्यासाठी ओबीसीचा हा जो महायलगार मेळावा आहे या मेळाव्यासाठी नगर, नाशिक, कोल्हापूर, पुणे, धुळे, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, औसा, औंढा, वसमत, धारूर, गेवराई, बीड, जालना याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामधून आज अहमदनगरकडे ओबीसी युवकांचा आज पाय ओढलेले दिसत आहेत। या ठिकाणी मंत्री छगन भुजबळ यांनी या पब्लिककडे पाहून याच वेळी सांगितले की मी ओबीसीसाठी म्हणजे ओबीसीसाठी त्यांनी जो एक सूचना केलेली होती, वोट ओबीसी जागा हो आणि आरक्षणाचा धागा हो, मी स्वतः मंत्रिपदाचा राजीनामा देऊन तुमच्यासाठी रणांगणात आहे। ओबीसींना वाचवण्यासाठी कोणी आहे की नाही हा जर राज्यकर्त्यांना प्रश्न असेल पडलेला तर मी ओबीसींना वाचवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहणार आणि शेवटच्या माझ्या जोपर्यंत रक्तात रक्त आहे, शरीरात रक्त आहे तोपर्यंत मी ओबीसींना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही असे म्हणत या ठिकाणी त्यांनी आपल्या भाषणातून अनेक मुद्दे हे साफ केलेले दिसत आहेत। यावेळी अहमदनगरकडे येताना आज पाथर्डी, करंजी या ठिकाणी रस्ता जाम झालेला पाहायला मिळत होता, तर मी प्रवासादरम्यान उतरून खाली पाहिले आणि याची माहिती घेतली असता परिवर्तन प्रतिष्ठान भालगाव यांच्या मार्फत या मेळाव्यासाठी 1000 गाड्याचा ताफा या रस्त्यावर अचानक आल्याने हा रस्ता परिपूर्ण 2 ते 2.5 घंटे हा ब्लॉक झालेला दिसत होता। तर मित्रांनो, आज महाराष्ट्रातील ही रेकॉर्ड ब्रेक गर्दी आणि ओबीसीचा हा महायलगार मेळावा हा एक वेगळ्या प्रकारचा सांगायची गरज या ठिकाणी राहिलेली नाही। या ठिकाणी 70 वर्षाची महिला देखील आज ओबीसीच्या महामेळाव्यात आज रस्त्यावर दिसत आहे। तर ही स्थिती राज्यकर्त्यांनी नीट डोळे उघडून पाहिली पाहिजे आणि ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागता कामा नये असे सूर या अहमदनगर मधील जनतेने किंवा आलेल्या आरक्षणाला जी जनता आलेली आहे त्यामधून हे सूर दिसत असताना आपण पाहिलेले आहेत। इंडियन न्यूज 24 साठी मी अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी विजय शिवगजे। धन्यवाद।